नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम की अगदी अशा प्रकरणाचा दुसरा भाग आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. की पहिल्या भागामध्ये आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, त्याचप्रमाणे इंग्रज मराठे यांच्यामध्ये झालेले 3 युद्ध, तैनाती फौज, छत्रपती प्रतापसिंह की अगदी हा अभ्यास आपण या ठिकाणी पहिल्या भागामध्ये पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील विविध अशा प्रकारचे जे काही परिणाम आहे, हे परिणाम या ठिकाणी पाहत असताना आपण दुहेरी राज्यव्यवस्था असेल, पार्लमेंटने विहित केलेले कायदे, या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. लष्कर पोलीस दल असेल, न्यायव्यवस्था असेल, कायद्यापुढील समानता असेल, अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. पहा, आज आपल्याला या ठिकाणी इंग्रजांचे जे काही आर्थिक धोरण आहे, की अशा या आर्थिक धोरणांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. की आपल्याला माहीत आहे की प्राचीन काळापासून भारतावरती विविध अशा प्रकारची आक्रमणं या ठिकाणी होत राहिली. अनेक आक्रमक हे भारतामध्ये या ठिकाणी स्थायिक झाले आणि भारतीय संस्कृतीशी ते समरस झाले. त्यांनी भारतामध्ये येऊन राज्य केले, तरी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मात्र मूलभूत अशा प्रकारचे बदल केले नाहीत. परंतु इंग्रजांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर इंग्रजांनी मात्र तसं केलेलं नव्हतं. इंग्लंड हे एक आधुनिक अशा प्रकारचं राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांती ही जगामध्ये सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. की अगदी अशा औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था ही इंग्लंडमध्ये रूढ झाली आणि अशा प्रकारच्या व्यवस्थेला पोषक अशा प्रकारची अर्थव्यवस्था ही त्यांनी भारतामध्ये रुजवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि त्यामुळं इंग्लंडचा जो आर्थिक लाभ आहे, की हा लाभ या ठिकाणी झालेला आहे. पण याच्या उलट जर आपण पाहिलं तर भारतीयांचं मात्र जे आर्थिक शोषण होतं, हे आर्थिक शोषण मात्र या ठिकाणी झालेलं होतं. पहा, मग ते पाहत असताना की अगदी जमीन महसूलविषयक अशा प्रकारचे जे काही इंग्रजांचे धोरणं होती, मग ही धोरणं कशा प्रकारची होती तर इंग्रजपूर्व काळामध्ये जर आपण पाहिलं तर खेड्यांची अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती. म्हणजेच अगदी शेती आणि इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या ज्या गरजा होत्या त्या गावातच भागवल्या जात असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचं एक प्रमुख अशा प्रकारचं साधन होतं. पिकानुरूप जो शेतसारा आहे, की हाच शेतसारा, त्याचप्रमाणे तो शेतसारा आकारला जायचा आणि तोही धान्याच्या स्वरूपामध्ये आकारला जायचा. पहा, की अगदी पीक चांगलं आलं नाही तर शेतसाऱ्यामध्ये सूट मिळे आणि अशा प्रकारचं महसूल प्रामुख्याने धान्य स्वरूपामध्ये या ठिकाणी घेतलं जाई. शेतसारा जर भरण्यास उशीर झाला तर शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. आणि मग उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी मात्र याच्यामध्ये बदल केला होता. आणि मग तो इंग्रजांच्या राजवटीमधील धोरण जर आपण पाहिलं तर अगदी उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी महसूल पद्धतीमध्ये महत्त्वाचे अशा प्रकारचे बदल केले. जमिनीची मोजणी केली आणि अशा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी ही निश्चित केली. अगदी शेतसारा पैशाच्या स्वरूपामध्ये आणि मुदतीपूर्वी भरण्याची सक्ती या ठिकाणी केली गेली. वेळेमध्ये जर शेतसारा जमा केला नाही तर जमीन जप्त केली जाऊ लागली. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारची महसूल पद्धती ही या ठिकाणी इंग्रजांनी अवलंबलेली होती. आणि त्यामुळं सर्वत्र शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक शोषण आहे, हे आर्थिक शोषण मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलं. पहा,
मग नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम, की अगदी हे परिणाम पाहत असताना नवीन जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम हे अतिशय अनिष्ट अशा प्रकारचे होते आणि त्याचा परिणाम प्रामुख्याने ग्रामीण जीवनावर झाल्याचं आपल्याला दिसेल, की यामध्ये शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी आपली पिकं विकू लागले. व्यापारी आणि दलाल वाजवीपेक्षा अतिशय कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे आपली जमीन गहाण टाकावी लागली आणि कर्ज घ्यावे लागले आणि त्यामुळं शेतकरीही कर्जबाजारी झाले. अशी कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या ज्या जमिनी आहे की अशा जमिनी विकाव्या लागत असत. मग सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करत असे, की अगदी शेतीचं व्यापारीकरण जर आपण पाहिलं तर पूर्वी प्रामुख्याने शेतकरी अन्नधान्याची पिकं किंवा अन्नधान्य पिकवत असत आणि मग अशा प्रकारचं अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी, त्याचप्रमाणे गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असत. आणि मग कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा प्रकारची जी नगदी पिकं आहे की अशा नगदी पिकांना इंग्रज सरकार त्या ठिकाणी उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी पिकं, की ज्याला आपण व्यापारी पिकं असं म्हणतो, अशी पिकं घेण्यावर भर दिला जाऊ लागला. म्हणजेच अशा प्रकारची ही जी काही प्रक्रिया होती की ज्याला आपण शेतीचं व्यापारीकरण असं म्हणू. आणि मग अशा प्रकारची ही जी काही शेतीचं व्यापारीकरण आहे, हे शेतीचं व्यापारीकरण हे खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होऊ लागलं. यानंतर दुष्काळ, की 1860 ते 1900 असा हा जो कालखंड आहे की अशा या कालखंडामध्ये भारतामध्ये खूप मोठ्या अशा प्रकारचे दुष्काळ पडले गेले. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी योग्य अशा प्रकारचे पुरेसे प्रयत्न या ठिकाणी केले नाही. त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्याच्या योजनावर फारसा जो खर्च आहे हा खर्चही त्या ठिकाणी त्यांनी केलेला नव्हता. यानंतर वाहतूक व दळणवळण व्यवस्थेमध्ये सुधारणा, की अगदी इंग्रजांनी आपला व्यापार हा वाढावा, प्रशासनाची सोय व्हावी यासाठी भारतामध्ये वाहतूक आणि दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली या शहरांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर प्रथमतः आघाडी धावू लागली. त्याच वर्षी तारयंत्र याचा शोध लागला आणि तारयंत्राद्वारे संदेश पाठवण्याची जी काही यंत्रणा आहे ही यंत्रणा देखील भारतामध्ये इंग्रजांनी सुरू केली. आणि मग अशा या यंत्रणेमुळे भारतातील काही प्रमुख अशा प्रकारची जी शहरं आहे, ही शहरं त्याचप्रमाणे लष्करी विविध अशा प्रकारची ठाणी ही एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था म्हणजे पोस्ट व्यवस्था ही देखील या ठिकाणी सुरू केली. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अगदी अशा या सर्व प्रकारच्या सुविधांमुळे, सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावरती त्याचे दूरगामी अशा प्रकारचे जे परिणाम आहे हे परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतील. देशाच्या विविध भागामधील लोकांचा परस्परांचे जो संपर्क आहे हा संपर्क त्या ठिकाणी वाढला गेला. आणि मग अगदी अशा या गोष्टीमुळे मात्र भारतातील लोकांमध्ये एकतेची जी भावना आहे ही भावना त्या ठिकाणी वाढण्यास हातभार लागला. अशा या विविध प्रकारच्या सुधारणामुळे देशाच्या विविध भागामधील लोकांचा परस्परांशी जो संपर्क आहे तो संपर्क वाढला गेला आणि त्यांच्यामधील एकतेची भावना मात्र त्या ठिकाणी वाढीस लागली. यानंतर भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.
की अगदी भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार मोठ्या प्रमाणावर कर लादत असत आणि उलट भारतामध्ये इंग्लंडहून येणारा जो माल आहे अशा मालावर अतिशय कमी कर आकारला जाई. त्याचप्रमाणे इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला माल असे आणि त्यामुळं की अगदी त्याचं जे उत्पादन आहे हे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आणि अतिशय कमी खर्चामध्ये होत असे आणि अशा प्रकारच्या स्वस्त मालाची स्पर्धा करत असताना भारतीय कारागिरांना मात्र कठीण झालं आणि त्यामुळं भारतातील पारंपरिक उद्योगधंदे हे बंद पडले आणि हे उद्योगधंदे बंद पडल्यामुळे अशा या उद्योगधंद्यामध्ये काम करणारे कारागीर हे बेकार झाले. यानंतर भारतामध्ये नव्या उद्योगधंद्यांचा विकास की इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल अशा या गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक हे मात्र मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. परंतु अशा प्रकारच्या अडचणी जरी असल्या तरीसुद्धा काही भारतीय जे उद्योजक आहेत की अशा या उद्योजकांनी अडचणीवर मात करून उद्योगांची उभारणी करण्यास सुरुवात केली. 1853मध्ये कावासजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855मध्ये बंगालमधील रिश्रा या ठिकाणी तागाची पहिली जी गिरणी होती ही कापड गिरणी त्या ठिकाणी सुरू झाली. यानंतर 1907 साली जेमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मिती तयार करणारा कारखाना त्या ठिकाणी स्थापन केला. त्याचप्रमाणे भारतामध्ये विविध ठिकाणी कोळसा, धातू, साखर, सिमेंट आणि रासायनिक द्रव्य अशा या उद्योगांनासुद्धा त्या ठिकाणी सुरुवात झाली. यानंतर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी ब्रिटिशांमुळे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जे परिणाम आहे ते परिणाम नेमके कोणते झाले तर 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद अशा या मूल्यावर आधारित अशा प्रकारचं एक नवीन युग साकारलं होतं. पाश्चिमात्य जगातील अशा या परिवर्तनाचे पडसाद हे भारतामध्ये सुद्धा उमटणं स्वाभाविक होतं की अगदी इंग्रजांना आपलं जे प्रशासन आहे हे प्रशासन चालवण्यासाठी भारतातील जो समाज आहे की अशा या समाजाची ओळख करून घ्यायची होती आणि त्यासाठी इंग्रजांनी भारतातील परंपरा, इतिहास, साहित्य, कला त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारं संगीत, प्राणी, पक्षी अशा या विविध गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी सुरू केला. 1874 साली 1784 साली विल्यम जोन्स या अधिकाऱ्याने कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल अशा प्रकारची संस्था स्थापन केली. मॅक्स मुलर हा एक जर्मन विचारवंत होता. भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा तो गाढा अभ्यासक होता की अगदी अशा विविध अशा प्रकारच्या उदाहरणामुळे सुद्धा आपण आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास आपण करायला हवा. अशा प्रकारची जी जाणीव आहे ही जाणीव नवशिक्षित अशा प्रकारच्या भारतीयांमध्ये प्रामुख्याने निर्माण होऊ लागली आणि त्यामुळं की अगदी असे नवशिक्षित भारतीय हे पुढे आले की इंग्रजांनी भारतामध्ये अनेक विविध अशा प्रकारचे कायदे केले आणि मग अशा प्रकारचे हे जे काही कायदे आहे
तर या कायद्यामध्ये प्रामुख्याने 1829मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीसारखा जो कायदा आहे की हा कायदा त्या ठिकाणी तयार केला. की अगदी सतीबंदी म्हणजे काय, की अगदी आपण पाहिलं की पूर्वी जर एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर अगदी तिला सती जावं लागत असे, नवऱ्याच्या चितेमध्ये तिला ढकललं जाई. आणि त्यामुळं अशा प्रकारची अनिष्ट जी रूढी होती, परंपरा होती, ही परंपरा त्या ठिकाणी बंद करणारा कायदा हा सतीबंदीचा कायदा त्या ठिकाणी तयार केला. यानंतर 1856मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. की अगदी विधवा पुनर्विवाह जर आपण पाहिला तर पूर्वीच्या काळी अतिशय लहान वयामध्ये मुलींची लग्न केली जायची आणि त्यामुळे जर समजा अतिशय अल्प कालावधीमध्ये एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिला पुन्हा विवाह करता येत नव्हता. आणि त्यामुळं अशा प्रकारचा जो पुनर्विवाहाचा किंवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा जो कायदा आहे की हा कायदा या ठिकाणी लॉर्ड डलहौसी यांनी त्या ठिकाणी तयार केला. म्हणजेच अशा प्रकारचे हे जे काही कायदे आहे की हे कायदे एक अर्थाने समाजाला पूरक अशा प्रकारचे ठरले गेले. की प्रशासन जर आपण पाहिलं तर भारतामध्ये ब्रिटिशांनी शैक्षणिक अशा प्रकारच्याही सुधारणा या ठिकाणी घडवून आणल्या. की प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेले जे भारतीय आहेत तर अशा या भारतीयांची गरज होती. आणि त्यामुळं लॉर्ड मॅकॅलोच्या शिफारशीनुसार 1835मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. नव्या शिक्षणाद्वारे नवीन पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भारतीय लोकांना ओळख करून त्या ठिकाणी देण्यात आली. की अगदी 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व या ठिकाणी केलं गेलं. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे जे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील झालेले जे काही परिणाम आहे की हे परिणाम पाहत असताना की विविध अशा प्रकारचे परिणाम आपण या ठिकाणी अभ्यासलेले की अगदी काही चांगले अशा प्रकारचेही परिणाम भारतामध्ये या ठिकाणी झालेले आहेत. त्याचप्रमाणे काही वाईट अशा प्रकारचेही परिणाम या ठिकाणी भारतावरती झालेले आपल्याला आज रोजी दिसून येत आहेत पहा. आणि त्यामुळं की अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या परिणामांचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. की या पाठाखाली दिलेला जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण करावा असे मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.